हाय फ्रेंड्स, ही स्वामी समर्थ. मी कल्पना शिंदे आणि आज आम्ही गेलो होतो प्रियंका ताईच्या घरी. तर कोण प्रियंका ताई ते तुम्हाला व्हिडिओ मध्ये माहिती पडेलच, पण खूप छान पैकी पाहुणचार केला आमचा. गट्टू, मी, माझी बहीण आणि माझा भाऊ गेलेलो आणि खूप छान रेसिपी दाखवली. रेसिपी तर आम्हाला एवढी आवडली, तर तुम्हीही बघाल ब्लॉग मध्ये, तर तुम्हालाही आवडेल रेसिपी. तर चला आपण रेसिपी बघूया. आणि आम्ही आज आलो आहे प्रियंका ताईकडे. आज आपल्याला ते ड्रायफ्रूटचे लाडू शिकवणार आहेत आणि लाडू पण बोलतो ना हेल्दी टेस्टी आणि लवकर होणार आहे, म्हणजे बोलतो झटपट रेसिपी आहे. तर चला आपण बघूया त्यांनी काय काय घेतलंय. तर इकडे मी काजू घेतलेले आहेत. काजू कमी जास्त तुम्ही तुमच्या आवडीने घेऊ शकता. त्यानंतर इथे बदाम आहे, पांढरी तीळ आहे, त्यानंतर इथे खजूर आणि खोबरं घेतलेलं आहे. मी घरचंच खोबरं किसून घेतलेलं आहे 1 वाटी. आपल्याला लागणार आहे खसखस आणि थोडं लागणार आहे 1-2 टेबलस्पून घी. तर मी ते घी घेतलेलं आहे, तूप म्हणतात घी. आणि एक पॅन घेतलेला आहे. आता मी पॅन मध्ये आपल्याला खोबरं आणि खसखस भाजून घ्यायचे आहे. तर सर्वप्रथम आपण काजू आणि बदाम भाजून घेऊया एकत्र. म्हणजे सगळं भाजून घ्यायचंय. हो, खजूर सोडून. आणि मी खजूरच्या बिया काढून घेतलेला आहे. फक्त खजूरच्या बिया काढून घ्यायच्या आहेत. नाही तर तुम्ही बोलणार की असं टाकणार, मिक्सर मध्ये टाकलं समजलं की. तर त्या बघा ताईंनी काढून घेतलेल्या आहेत खजूरच्या बिया आणि ते सर्व भाजणार आहेत ते. आणि भाजल्यानंतर हे काय करणार आहे? भाजल्यानंतर लाडू वळायचे. एक मिक्सर मध्ये नाही मिक्सर मध्ये आपण फक्त हातानेच करतो. ओके. मी यामध्ये अर्धा चमचापेक्षा थोडं तूप टाकते आणि आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं, जास्त नाही. जर कट नसेल होत तर आपण खलबत्त्यात बारीक थोडंसं मिक्सर बंद नाही करायचे, म्हणजे चांगले म्हणजे मिक्सर मध्ये एकदम बारीक होईल. ताईंच्या सासूबाई बघतात आहे बघा. सासूबाई खूप छान आहे. असं वाटलं नाही आम्हाला की सासूबाई, आपण बघतो काय कायच्या घरी गेल्यावर की रिएक्शन बघूनच आपण समजून होतो सासूबाई असतील. पण आम्ही महिने आलो दोघी, तर आम्हाला असं काहीच वाटलं नाही. मी बघूनच पहिलं मला असं वाटलं की तुमची आई आहे का, तर बोलले नाही आमच्या सासूबाई. पण आजी खूप छान आहे, मला तर खूप आवडल्या. आता मी हे भाजून घेतलेलं आहे. आता मी यामध्ये काढून घेत आहे. सर्व वेगवेगळं भाजायचंय ना. आणि तीळ थोडीशी भाजून घ्यायची आहे. सर्व वेगवेगळंच भाजायचंय. हो. झटपट रेसिपी बोललं तरी त्याला किती मेहनत आहे बघा. आणि आपण यामध्ये गुळ आणि साखर ऍड करणार नाही आहे. जर तुम्हाला गोड आवडत असेल तर तुम्ही थोडंसं गुळ ऍड करू शकता, पण तशी आवश्यकता नाही, कारण की खजूर ऑलरेडी गोड असतात आणि त्यामुळे आपण गोड नाही ऍड केलं तरी चालेल, स्किप केलं तर. एक 1 टेबलस्पून एवढं आपण खसखस घेणार आहे. डायबिटीस वाले पण खाऊ शकतात लाडू. हो. हा, स्पेशली डायबिटीस लोकांसाठी खूप छान आहेत हे आणि हेल्दी आहेत. म्हणजे स्त्रियांच्या ज्या काही समस्या असतात, केस गळतात किंवा गुडघेदुखी, कंबरदुखी वगैरे ज्या काही प्रॉब्लेम्स असतात स्त्रियांच्या, त्या चांगल्या होतात आणि खूप छान हेल्दी आणि टेस्टी लाडू होतात आणि लवकर होतात. जास्त नाही भाजायचं, आपल्याला झालेलं आहे. आता काढून घेऊया. आता खजूर आणि काजू बदाम कट करून घ्यायचं किंवा खलबत्त्याने तसं करायचं आहे. असं काही नाही मिक्सर मध्ये यासाठी करायचं नाही, कारण मिक्सर मध्ये भुगा होईल. भुगा झाल्यानंतर ते लाडू छान लागणार नाही, म्हणून ताई सांगते तसे नॉर्मली कट करायचे.
माझ्या सासूबाईंना खूप आवडतात हे लाडू. मी बनवले ना तर ते मला नेहमीच म्हणतात खूप खूप टेस्टी बनवलेत. याच्यात गुळ टाकलंय, साखर टाकली, त्यानंतर काहीच नाहीये, तुम्ही खाऊ शकता. त्यांच्यासाठी खूप छान. म्हणजे आता सिक्रेट समजलं आम्हाला. म्हणजे यांच्या सासूबाईंना आवडतात म्हणून यांनी ही रेसिपी आम्हाला आज दाखवली. आणि तुम्ही पण येणार होते, म्हटलं गोड काहीतरी बनवू. मग काय बनवू म्हटलं, चला हेल्दी आणि टेस्टी आहे रेसिपी आणि खूप छान अशी लवकर होणार. तुमच्यामुळे आम्हाला चांगली एक रेसिपी पण बघायला भेटली आणि खायला पण भेटणार आहे. वहिनीने हातच जोडले. मला खूप आवडतं असं कुठायला वगैरे, कारण आम्ही गावाला जात नाही त्यामुळे सर्व आमचं अपूर्ण राहते इच्छा. तर आता टाइममुळे ती पण इच्छा पूर्ण झाली आहे असं फिलिंग झालंय. मी गावाला आले आणि ठेचा बनवते. थोडा आणि मग मला पण घेऊन चला. खूप सगळ्यांना चेचतच अशीच. असं तर पाडव्याला वगैरे बोला, त्याच्याकडे मी काम करते ना, त्यांच्याकडे पाडव्याला फंक्शन आहे. हा तर मी असं काय असणार तर कल्पताईला बोलवा आणि मला नवरी साडी कुठे एकावन्न रीडिंग आम्हाला लेझिम खेळायचं. तिला बोलली आम्हाला एक सगळं सांगा, आम्ही बहिणी येऊ म्हणून. आम्हाला एक लेझिम खेळता. आम्ही ना खूप हौशी येतो खरं सांगतो. लोकांनी किती वेळ की यांना काम उठून नाचतात, फिरतात, जातात. लोकांना काय माहिती आम्ही काम करतो. कुठून झालाय जॉनीचा मसाला. तर आता आपल्याला लाडू बनवायला जायचं आहे. चला हा तर चला आता सर्व मिश्रण पहिला मिक्स करून घेऊया. बघा काजू बदाम चेचलंय मी. आता काय खजूर, त्यानंतर हे आपण सुकं खोबरं. आता हे सर्व असं भाजून घ्यायचं म्हणजे याची टेस्ट पण छानच असणार, कारण मटेरियलच छान आहे. तीळ. आता हे पूर्ण मिक्स करून याचे लाडू बनवूया. हा चला दिसतो बाबू हे बाबू. तर चला आता आपण लाईट बंद करून घ्यायचे. आता ते मिश्रण जे एकत्र केलेलं मिश्रण ते आता एकदम व्यवस्थितपणे एकजीव करायचं आहे. म्हणजे लाडू बांधायला जास्त प्रॉब्लेम नाही येणार. डावरे आहे लेफ्ट आहे. हो माय पप्पा पण लेफ्ट. डावरे नाही कळत, लेफ्ट आहे कळत. जोक झाला. काही अमेरिकेवरून आल्यात म्हणून त्यांना मराठी समजत नाही. काय थोडी मेहनत आहे. चांगलं खायचं बोललं तर थोडी मेहनत पण घ्यायला पाहिजे. हा करा. आता ताई लाडू बांधतात आहे. ताई लाडू बांधत तर मी तुम्हाला ताईंची ओळख करून देते. ताईंचं युट्यूब चॅनल आहे, त्या चॅनलचं नाव आहे मी प्रियंका. तर तुम्ही पटकन जा त्यांच्या चॅनलवर, सबस्क्राईब करा चॅनल, लाईक फॉलो करा. ही मग कशी बघते मारती बस. मला म्हणजे तू बोल स्वतः बोलून मोकळं बोलतच नाही. ऐकते तू काय बोलते. तू मला बोलत काय म्हणतो पटकन बोल. हा घ्या सगळं तू पटकन बोल. तूच बोलत बस. तुमच्याला मारतो मी तुला मारका बसवाने अशी बोलत बसते. बघते मला तू बोल आणि इथून बोल. मी काय बोलते तुला मी बोलणार. तर चला आता वाट कसं बघताय. काय ताईंचं नाव. अगं मिस प्रियंका. मिस प्रियंका काय बोलते मग. मी बोललं मी प्रियंका त्या चॅनलचं नाव आहे. काय लाडू ओळखतात आहे तोपर्यंत मी ताईंची ओळख करून देते. ताईंचे युट्यूब चॅनल आहे, त्या चॅनलचं नाव काय आहे मिस प्रियंका. मी प्रियंका. त्यांच्या चॅनलचं नाव आहे मी प्रियंका. तेच मुलीचं नाव कधी चेंज झालं. तर ताईंच्या चॅनलचं नाव आहे मी प्रियंका. तर वाट कसली बघताय. ज्यांना ज्यांना लाडू खायचे त्यांनी पटापट जाऊन सबस्क्राईब करा चॅनल आणि कमेंट्स करायला नक्की कमेंट्स करायला विसरू नका. लाईक कमेंट्स करायला विसरू नका. आणि ज्यांना कोणाला रेसिपी खायची असेल त्यांनी पटकन जाऊन सबस्क्राईब करा. त्यांना रेसिपी पाठवणार आम्ही. तर बघा आता लाडू वळत आहेत ताईंनी. किती छान आहे बघा. डिंकाच्या लाडू सारखे दिसतात आहे म्हटलं.
आता आमच्या समोर बनवले म्हणून आम्हाला वाटलं की ताईंनी बनवले, पण जर आता असं दिले असते खायला तर थोडा मनात शंका आली असती, खरंच ताईंनी बनवले असतील का हॉटेलमध्ये आणले असतील. पण आता तुम्ही पण बघितले ताईंनी एवढे छान लाडू बनवलेत, मग त्याच्या रेसिपी पण किती छान छान असतील. तर तुम्ही खरंच जा त्यांच्या चॅनलवर आणि त्यांना सबस्क्राईब करा. हॅलो बिझी बाय. आता मग तयार करतात काय लाडू पण लाडू लाडू आहे लाडू बिझनेस. आई आता मी किती लाडूची रेसिपी बघितले. काय आता मी घरी येऊन रेसिपी करून तुम्हाला खायला देणार आहे. आता पुन्हा किचन सासूबाईंचा फोन आहे माझ्या. सासूबाईंनी मी लाडू करून देणार आहे. पौष्टिक लाडू भेटतील घरी आलं तुम्हाला तेल करायला. आई तुमचे हातपाय वगैरे दुखतात ना हो सासूबाई तुम्हाला बोलते. आई सर्व आणून देईल आणि बोलत बरोबर आहे राहू दे. माझ्या सासूला तर खरंच ना वाटणार काय. आई इज्जतचा भाजीपाला करू नका माझ्या. सासू बोलते नाही बोलणार मी जाऊ तिला काय सांगू बोलते तिला कल्पा कशी कांदा नाही का काय काय बोलते बघितलं आई काय बोलताय. आई काय नाही काय हिचं ना काय ऐकू का त्याला मारून. आई बोलत काय पुरणपोळ्या करून खायला काय घालत लाडू काय बनवत. बघा ना तिला काहीच येत नाही जेवण बनवलं. मला थोडंफार नाही येतं पण तिला काही हॉटेलमध्ये रोज आणतो जेवण. हिची सासूबाई बनवते. हिच्या सासूबाई बघा हिला जेवण करायचं असतं तर ही अजून इथं बसली असती माझ्या सगळं रिकाम टेकडी बसली असती. माझी सासूबाई आहे घरी आणि मी 2 टायमाचा स्वयंपाक करून नाही करायचं मला सुट्टी होती आणि रिकाम टेकडी इथं बसल्या. आता मी काम करून आले एवढं लक्षात ठेव समजलीस ना. बघा आता ताईने खूप छान लाडू बनवले आहेत आणि आता आम्ही टेस्ट करणार आहे. पहिला सुरुवात आम्ही आईपासून करणार आहे. तर चला पहिला आईला देऊया. आईचा मान पहिला. ज्यांनी बनवले ते बाजूला आणि लोकच पुढे पुढे. मी प्रियंका चॅनलच्या मान करी. नाही माझ्याकडून तुम्ही नाही घ्या काय आम्ही घेतो. बहिणीला देते हिला दे. बघा किती उत्सुकता लागलेली. आजी मला लाडू खाते. हाय टेस्टी बनवले प्रियंका. एक नंबर प्रियंका मॅडम एक नंबर खूप छान देते लाडू. तुम्ही मंथनला माझ्या मंथनला काम खा तू पहिला. तुम्ही बाबांना पण एक देऊन येते. एक नंबर लाडू. आता ही रेसिपी मी जाऊन आताच बनवते का नाही बघा घरी आणि तुम्हाला दाखवते का नाही. मस्त बनवले. छान बनवले. म्हणजे कुठे जायचं असेल आपण बनवून पण घेऊ शकतो. आणि डायबिटीज पेशंट असतील ना त्यांच्यासाठी खूप चांगले म्हणजे आपण झटपट बनवू शकतो. हेल्दी आहे. कोणी आजारी पडलं ना जर म्हणजे अशक्तपणा असेल ना तर 10 दिवस हे लाडू खा. एनर्जी त्याच्याने चांगली येते. मी आता लाडू खाते आहे तोपर्यंत ताई त्यांच्या चॅनल बद्दल तुम्हाला थोडीफार माहिती सांगते. ताई सांगा. हॅलो नमस्कार मी जोरात बोला. हॅलो नमस्कार मी प्रियंका आणि माझं युट्यूब चॅनल आहे मी प्रियंका. कल्पनाताई आलेल्या आहेत आणि रेसिपी मी बनवलेली आहे. लाडूची रेसिपी तुम्ही बघितली असेल आणि माझं चॅनल आहे. माझ्या चॅनलवर मी रेसिपी वगैरे टाकते, मिनी ब्लॉग वगैरे टाकते आणि खूप छान असे अजून चांगले व्हिडिओ म्हणजे टाकेन आणि तुम्ही नक्कीच बघा. मी रेसिपीचे व्हिडिओ बरेचसे अपलोड केलेले आहेत आणि हा व्हिडिओ पण आता जे लाडू बनवला आहे त्याचाही व्हिडिओ मी अपलोड करणार आहे. आणि कल्पनाताई आणि तुम्ही ताईला असं सपोर्ट करा. तुम्हाला याच्यापेक्षा छान छान रेसिपी बघायला भेटतील. त्यांच्या आयडीत जाऊन बघा मग तुम्हाला समजेल की खरंच बाबा त्यांच्या रेसिपी कशा असतात आणि कसं नाही. मला ताईंनी पहिला रेसिपीचं पाठवलेलं की ताई मी खूप छान छान रेसिपी बनवते. तुम्ही पहिला बघा माझ्या आयडीत जाऊन. मी सगळ्या रेसिपी बघितल्या तर मला खूप छान वाटलं म्हणून मी आली आहे ताईंकडे. ताईंनी मला एवढ्या प्रेमाने बोलवलं घरी. मला फोन करायचा ताई तुम्ही या ना. मला आज सुट्टी होती म्हणून मी आज वेळात वेळ काढून आली आणि ताईंना भेटली. आणि तुम्ही जसं कल्पनाताईला सपोर्ट केला म्हणजे कल्पनाताई जे आहे आज त्यांचे जे फॉलोअर्स तुम्ही आहे तर नक्कीच मला पण सपोर्ट करा. नक्की करता ताई. तुम्ही टेन्शन नाही घ्यायचं. खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. ताई रडतात मी झाले तर. संध्याताई वेळात वेळ काढून आल्याबद्दल छान वाटलं. आम्हाला खूप छान वाटलं तुमच्याकडे येऊन. तुमच्या सासूबाई बरोबर बोलून छान वाटलं. अशा सासू खूप कमी असतात कारण काय लोकांच्या सासूवांचं रिएक्शनच पूर्ण असतं. काय बाई या बायका. माझी मैत्रीण आहे ना नाव नाही घेत पण ती येते माझ्या घरी नेहमी. ती मला नेहमी बोलते माझी सासू अशी नाही का म्हणून कोणाला बोलवत नाही जास्त असं.
तर रिएक्शन चेहऱ्याच्या हावावरून आपल्याला लगेच समजतं ना. सासूबाई खूप चांगले आहेत माझ्या, म्हणजे फुल सपोर्ट करतात. असं नाही आता मी त्यांना बोलली, म्हटलं एक युट्यूबर आहेत म्हटलं, त्यांचे फॉलोअर्स वगैरे खूप चांगले इंस्टावर युट्यूबला वगैरे, तर ते फ्रेंड आहेत म्हटलं. मग तुम्हाला ते ओळखत होते, ते बोलले ती म्हटलं त्यांची बहीण आहे, ते येत आहेत. ते बोलले की ठीक आहे म्हणे, बोलव म्हणे, मी पण चांगली तयारी करू. असं पाहिजे. तयारी करायला बसले पण लगेच तुम्ही आले, त्याची तयारी झाली. तयार होऊन बसा. साडी वगैरे चेंज करते, मग काही केलं नाही, म्हटलं जाऊ दे. म्हणजे नेक्स्ट टाइमला आपण परत येऊ ना, तेव्हा आम्ही साड्या घालून येऊ. छान वाटलं तुम्ही आमच्याकडे आले आणि एवढा वेळ तुम्ही आम्हाला दिला, खूप छान वाटलं आणि थँक्यू सो मच. चला बाय.